नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो CS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस भरती 2024 साठी फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे, कारण की आता तुमची नुकतीच 28 तारखेला एक नोटिफिकेशन आलं की बुवा त्या 28 तारखेला जे नोटिफिकेशन आलं 28 फेब्रुवारीला, तर त्यात म्हटलेलं होतं की 1 मार्चला सर्व जे काही हे आहेत पोलीस मुख्यालय, तर त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत असं पद्धतीचं एक नोटिफिकेशन निघालेलं होतं. आणि उद्या 1 मार्चला तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या वर्तमान पेपरांमध्ये पाहायला मिळतील. आणि त्याची जी काही फॉर्म फिलिंग डेट आहे तर ती आहे 5 तारखेपासून, म्हणजे 5 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत तुमची फॉर्म फिलिंगची डेट असणार आहे. मग आता ह्या फॉर्म भरताना तुम्हाला काय काय आवश्यकता आहे, कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत, भविष्यात तुम्हाला कोणते कागदपत्र जवळ ठेवायचे आहेत, तर ते सर्व आपण ह्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि जर ही कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर ते लवकर काढून घ्यायचे आहेत, कारण की आता वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त काम करायचे आहेत. जर तुमच्याकडे याच्यातलं जे काही मी आता तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे त्याच्यातलं एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसणार तर ते तुम्ही काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं आहे, कारण की असेच महत्त्वाचे जे काही व्हिडिओज असणार आहे, अपडेट असणार आहेत, ते तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळून जातील. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, जिथं आपण दररोज 20 ते 25 क्वेश्चनची एक प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेत असतो. त्या चॅनलचं नाव आहे CS एज्युकेशन टेस्ट म्हणून चॅनलचं नाव आहे टेलिग्रामचं. ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक्स पाहायला मिळून जातील. तर मग चला आपण पाहूया. तर तुमच्यासाठी मी एक कोट्स घेतलेला होता, हम वो है जो हम सोचते हैं, इसलिए इस बात का ध्यान रखे की आप क्या सोचते हैं. म्हणजे आपण जो विचार करणार आहोत तेच आपण भविष्यात बनणार आहोत, बरोबर. तर मग आता आपण विचार कसला केला पाहिजे की आपण आता पोलीस भरती आलेली, तर पोलीस भरतीबद्दल तुमच्या डोक्यामध्ये तोच विचार असला पाहिजे की पोलीस भरती सकाळी उठून मला ग्राउंड मारायचं आहे, दुपारी अभ्यास करायचा आहे, परत संध्याकाळी अजून ग्राउंड मारायचा आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला करायचं आहे, कारण की ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला अगोदर ग्राउंड असणार आहे, नंतर लेखी परीक्षा असणार आहे. आणि दोघांचं वेटेजही खूप महत्त्वाचं आहे, दोघांमध्ये मार्क मिळवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. कारण की कसं असतं, आपण ग्राउंड तर चांगलं करून जातो पण मग पेपरमध्ये आपल्याला काही विषय जमत नाही, तर तेच सुद्धा तुम्हाला आता कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि हे जर कव्हर करून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. म्हणजे आतापासून तुम्ही प्रत्येक सेकंद तुमचं ह्याच विचारात गेला पाहिजे की आपण पोलीस कसे होणार आहोत. तर आपण पोलीस कसे होणार आहोत ह्याच याच्यामध्ये तुमचे विचार असले पाहिजेत. तेच तुम्ही वारंवार तेच गोष्टी रिपीट केल्या पाहिजेत. तर मग चला आपण पुढे पाहूया. तर मग आता महत्त्वाचं डॉक्युमेंट्स नाही म्हणता येणार. एक प्रकारे तुमच्याकडे मोबाईल असतो आणि मोबाईल नंबर आहे. तर मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्यावर तुम्हाला ईमेल त्याच्यावर तुम्हाला मेसेज येतील, सर्व काही अपडेट असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला कळवल्या जातील. त्याच्यानंतर तुमचं जीमेल अकाउंट सुद्धा नीट असलं पाहिजे. नाहीतर काही काही महारथी असे असतात की आपल्या फॉर्ममध्ये भरताना मोबाईल नंबर देऊन ठेवतात, जीमेल देऊन ठेवतात, पण तो कोणाचा तरी दुसऱ्याचाच देऊन ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जी अपडेट असते, जी शासन आपल्याला किंवा आपल्याला पोलीस भरती पोलीस मुख्यालयाकडनं जी काही अपडेट मिळत असते, तर ती तुम्हाला त्या लवकर कळत नाही आणि मग त्याच्यामधून तुमचं एखाद्या वेळेस ग्राउंड मिस होऊन जातं. अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे तुमचा मोबाईल नंबर अपडेट असला पाहिजे, जीमेल अकाउंट अपडेट असलं पाहिजे. कायमस्वरूपी चालत असलेलाच नंबर तुम्ही द्यायचा, जीमेल सुद्धा तोच द्यायचा असतो, बरोबर. पुढे पाहू. जर पुढचा असा विषय आहे की इयत्ता 10वी आणि 12वीचं गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र तुम्हाला असलंच पाहिजे. आता जे कोणी विद्यार्थी 12वीला असणार आहे तर त्यांना गुणपत्रक मिळालेलं नसणार आहे. त्यांना फॉर्म भरता येणार नाही, बरोबर. 12वीच्या मुलांना आता जे कोणी परीक्षा देत असतील त्यांना फॉर्म भरता येणार नाहीये, त्यांच्याकडे गुणपत्र किंवा बोर्ड प्रमाणपत्र नाहीये. ज्यांची 12वी झालेली आहे मागच्या वर्षी, तर त्यांनाच 10वी-12वी वाल्यांना गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र आवश्यक असणार आहेत. आणि नसतील तुमच्याकडे बोर्ड प्रमाणपत्र घेतलेलं तुम्ही अजून पण, तर तुमच्या संबंधित शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते कलेक्ट करून घ्या लवकरात लवकर, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे. ज्या दिवशी तुमचं ग्राउंड असतं त्या दिवशी तुमचे डॉक्युमेंट बी चेक केले जात असतात.
पुढचा विषय असणार आहे उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास. उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास म्हणजे तुम्ही BA, BCom, BCA, अजून काही जे काही गोष्टी असतील ग्रॅज्युएशनच्या त्या तुम्ही केलेल्या असतील तर त्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुम्हाला सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे. बरोबर. तुमचं BA, BCom, BSc वगैरे झालेलं असेल तर तुम्ही ते डिग्रीचे जे काही सर्टिफिकेट असेल किंवा डिग्रीचं जे काही मार्कशीट असेल तर ते सोबत ठेवायचे आहेत. आणि डिग्री पूर्ण जे काही 3 वर्षाचा कोर्स असेल किंवा 4 वर्षाचा कोर्स असेल तुमचा, इंजिनिअरिंग असो किंवा हे असो, तर त्याचे सगळे जे काही प्रमाणपत्र गुणपत्रक असतील ते तुमच्या सोबत असणे खूप गरजेचे आहेत. त्याच्यानंतर येतो आधार कार्ड. आधार कार्ड सुद्धा तुम्हाला सोबत बाळगणे कामाचं आहे, कारण की पेपरला किंवा ग्राउंडला जाताना तुम्हाला आधार कार्ड हे तुमचं एक ID कार्ड म्हणून काम करत असतं. तर आधार कार्डवर तुमचे नाव व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं नाव व्यवस्थित असलं पाहिजे, तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित असली पाहिजे. आधार कार्डवर तुमची डेट ऑफ बर्थ आणि नाव हे व्यवस्थित असलं पाहिजे. तुमचा फोटो सुद्धा बऱ्यापैकी व्यवस्थित असला पाहिजे. म्हणजे सहसा आता तर काही फोटो नीट येत नाही त्याच्यावर आधार कार्डवर, पण असला पाहिजे तुमचा फोटो व्यवस्थित तिथं, म्हणजे दिसेल असा की हा हे ओळखपत्र याचं आहेच, अशा पद्धतीने. पुढचा येतो पॅन कार्ड. पॅन कार्ड नसेल तर पॅन कार्ड काढून घ्या, खूप कामाचं असतं. प्रत्येकाला ते काढावंच लागतं ते ड्युटीवर जॉईन केल्यावर, पण तुमच्याकडे पॅन कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र. आता शाळा सोडल्याचा दाखला कोणाचा? तर शाळा जर समजा तुम्ही 12वी केली असेल नुकतीच आणि 12वी केल्यानंतर तुम्ही कोणत्याही ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं नसणार तर तुम्हाला शाळा सोडलेल्याचा जो दाखला असेल तो चालेल. आणि जर तुम्ही कुठं ऍडमिशन घेतलं असेल 12वी नंतर, समजा तुम्ही BA ला ऍडमिशन घेतलं असेल किंवा BSc ला ऍडमिशन घेतलं असेल किंवा BCom ला ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला तिथं जे काही कॉलेज असणार आहे तुमचं, त्या कॉलेजमधून तुम्ही एक बोनाफाईड प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे आताच. बोनाफाईड प्रमाणपत्र ते काढून ठेवायचं आहे तुमचं, कारण की तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याजवळ आता नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला BA, BCom, BSc किंवा इंजिनिअरिंग किंवा इतर कुठं तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल तर अशा ठिकाणून तुम्ही बोनाफाईड प्रमाणपत्र काढून तेही जॉईन करू शकतात जर शाळा सोडल्याचा दाखला नसणार तर. बरोबर. आणि जर 12वी झालेलं असेल आणि तुम्ही कुठेच ऍडमिशन घेतलेलं नसणार तर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याजवळ असला पाहिजे. आणि जर तुम्ही तोही काढलेला नसणार तर आपल्या शाळेत जाऊन तुम्ही तो दाखला जो असणार आहे तो काढून जवळ ठेवायचा आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे. अधिवास प्रमाणपत्र हे तुम्हाला तहसील कचेरीमधून भेटून जाईल, तर हे सुद्धा तुम्ही जवळ बाळगायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट लागतंच. महाराष्ट्राचं रहिवासी आहे की नाही हे पाहण्यासाठी ते सुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट लागत असतं. त्याच्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही जवळ ठेवणं खूप महत्वाचं आहे. जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. OBC असो, SC ST NT जे कोणी असतील त्यांच्यासाठी जे काही कास्ट सर्टिफिकेट असणार आहे ते तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही समजा आता OBCच्या जागा असणार आहे तर ओपनच्या जागा, OBCच्या जागा, आता मराठा आरक्षण त्याच्यात 10% असणार आहे. नंतर तुमचं याचा विषय असणार आहे आपलं SC ST NT जे काही तुमचे प्रवर्ग असणार आहे त्याच्यानुसार तुम्ही जातीचं प्रमाणपत्र काढून सोबत ठेवणं खूप महत्वाचं आहे. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जे काही OBC असणार आहेत त्यांना हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागणार आहे. OBC किंवा इतर असणार आहेत त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागेल. हे सुद्धा तुम्हाला तहसील कचेरीमधनं मिळून जाणार आहे आणि ते व्हॅलिड असलं पाहिजे. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र माझ्या मते तरी, म्हणजे मी आता उद्या ऍड येणारच आहे, पण तुम्हाला जर नॉन क्रिमिलेअर लागणार आहे तर ते आहे माझ्या मते 31 मार्च. 31 मार्च ही शेवटची डेट आहे आपली फॉर्म भरण्याची. बरोबर. तर 31 मार्चच्या अगोदरच तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागेल, कारण की मागच्या वेळेस जेव्हा फॉर्म भरले गेले होते तर त्यावेळेस सुद्धा त्या शेवटची डेट जी होती फॉर्म फिलिंगची तर त्या डेटच्या अगोदरचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागणार होतं आणि यावेळेसही तसंच असणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कोणाकडे नसणार नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तर त्यांनी ते आता काढून घ्यायचं आहे. बरोबर. पुढचं पाहू आपण. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र म्हणजे EWS. EWS चं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला आता लवकर काढून घ्यायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं 31 मार्चच्या अगोदरचं तुम्हाला लागेल. आय थिंक याच्याबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला उद्या देणारच आहे. एक शॉर्ट
व्हिडिओ तयार करून तुम्हाला देणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट असणार आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला मिळून जाणार आहे. तर EWS प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नसणार त्यांनी ते काढून घ्यायचं आहे. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्राबद्दल तुम्ही महिलांसाठी खास करून आहे ते. खुल्या प्रवर्गातील ज्या महिला असणार आहेत त्या उमेदवारांकरता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठीचं ते प्रमाणपत्र असणार आहे, ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सॉरी इथं मिस्टेक झाली. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे जे काही प्रमाणपत्र असेल प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तचे, तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचे आहे. असेल तुम्ही भूकंपग्रस्त मध्ये किंवा प्रकल्पग्रस्त मध्ये येत असणार तर लवकरात लवकर ते प्रमाणपत्र काढून घ्या. खेळाडू प्रमाणपत्र, स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागतं तुम्हाला. स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला 2 मिनिटं. स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला लागतं विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं, बरोबर. विभागीय उपसंचालक यांच्याकडून ते पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर काढून घ्यायचंय. खूप फायदा होतो याचा सुद्धा. तुम्हाला जॉबला लागताना खूप फायदा आहे खेळाडू प्रमाणपत्राचा. पोलीस भरतीमध्ये नव्हे तर MPSC असो, इतर कोणतेही एक्झाम असो, त्याच्यामध्ये तुम्हाला फायद्याचाच आहे. होमगार्ड प्रमाणपत्र, ज्यांनी होमगार्डची सर्व्हिस केलेली असेल त्यांच्याकडे जे काही प्रमाणपत्र असतं होमगार्डचं, तर ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे. त्यांनी होमगार्ड प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, ज्यांचे वडील पोलीस असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र. कारण की बरेच पोलीस पाल्य जे असतात ते प्रमाणपत्र वगैरे हे काही सोबत ठेवत नाही. त्याच्यामुळे ते परीक्षेमधनं आउट केले जातात. त्याच्यामुळे पोलीस प्रमाणपत्र जे असतं, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, ते सोबत ठेवायचं आहे. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. जिथे 130 वर पोरगा भरला जातोय तिथे तुमचे जवळपास म्हणजे माझ्या मते तर 110 वर पोरगा भरला गेलेला होता मागच्या वेळेस शेवटचा. तर त्याच्यामुळे खूप तफावत असते मार्कांमध्ये, 20 मार्काचा तफावत होऊनच जाते. त्याच्यामुळे तुम्ही पोलीस पाल्य प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे पोलीस पाल्यांनी. माजी सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड, जर प्रत्येक माजी सैनिकाकडे जे काही माजी सैनिक असतील त्यांच्याकडे डिस्चार्ज कार्ड असणारच आहे, तर ते सुद्धा तुम्ही सोबत ठेवायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन, जे चालक पदासाठी जे काही उमेदवार अर्ज करणार असतील तर त्यांच्यासाठी ड्रायव्हिंग लायसन महत्त्वाचं आहे. आता हे ड्रायव्हिंग लायसन कोणतं वगैरे काय लागणार आहे, कसं लागणार आहे, LMVTR लागणार आहे, कोणतं लागणार आहे, तर ते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा मी अजून एक वेळेस थोडेसे शॉर्ट व्हिडिओज तयार करून तुम्हाला त्याची अपडेट देऊन देईल. पुढचं असणार आहे MSCIT. MSCIT सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे, बरोबर. MSCIT जे कोणी केलेलं नसणार त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे आतापर्यंत, जे आता भरती मारणार असतील किंवा नसतील तर त्यांनी सर्वांनी MSCIT सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. आता भरपूर ठिकाणी क्लासेस चालू होतील तर त्या ठिकाणी MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. 3 महिन्याचा कोर्स असतो, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. कारण की काय आहे, गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करताना तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही MSCIT सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र, म्हणजे जे काही कोणी विद्यार्थी अनाथ असतील तर त्यांना अनाथ प्रमाणपत्र हे द्यावं लागत असतं, तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र, हे जे असतं ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं वाटतं. जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला काढायचं असतं. याच्यामध्ये सूट असते काहीतरी, तर किती वर्षाची असते काय असतं ते मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे पुढे जाऊन. थँक्यू. इथपर्यंत आपण सर्व डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. जवळपास 18 ते 19 ते डॉक्युमेंट्स असणार आहेत. आणि पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा तुम्ही जवळ ठेवायचे आहेत. आता जे काही नवीन फॉर्म भराल तर आता तुम्ही फोटो काढले तर ते फोटो तुमचे शेवटपर्यंत असले पाहिजे. कारण कसं असतं, आपण एकदम जुने फोटो देऊन देतो आणि त्याचा आणि याचा काही मेळ बसत नाही आणि त्यात ते थोडंसं किचकट प्रोसेस होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याजवळ नुकतेच 2 महिन्या पहिले काढलेले किंवा 3 महिन्या पहिले काढलेले, जास्तीत जास्त 3 महिन्या पहिले काढलेले फोटो तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे पासपोर्ट साईजचे फोटो तुम्ही जवळपास काही नाही, आता 5 मिनिटात फोटो काढून मिळतात. 50 रुपयाला 50 फोटो पण भेटतात, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात, काढून घ्या.
कामाचेच आहे सर्व गोष्टी. आणि आता आपण याच्या पुढं आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर असे लेक्चर घेणार आहोत. भरपूर म्हणजे जवळपास तुमचं मराठी व्याकरण सुद्धा कव्हर करणार आहोत. मराठी व्याकरण, त्यानंतर तुमचं गणित बुद्धिमत्ता असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं जीकेचं जे काही सर्व सब्जेक्ट आहेत त्याच्याबद्दलचे जे काही लेक्चर असतील ते सुद्धा घेणार आहोत. आणि इतर ज्या कोण फॅकल्टीज असतील आपल्याला माहिती चांगल्या, जे त्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत तर अशा सर्व फॅकल्टीचं लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जे कोणी आता नवीन पोरं असतील आलेले, जे पाहत असतील, तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचा. आणि जेणेकरून तुम्हाला जे काही येणारे जे काही नवीन व्हिडिओज असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतात, बरोबर. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आपलं, ते टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला दररोज काही ना काही प्रश्न उत्तरे पाहायला मिळून जातील, ते सोडवा. त्याच्यातनं तुमची प्रॅक्टिस होईल. रिकामा टाइम राहिला, अभ्यास करताना बोर झालं, 5 मिनिटं टेलिग्रामवर जाऊन तुम्ही पटापट 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 सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकतात बसल्या बसल्या, बरोबर. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.